पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधणार, तर महिला आरक्षण विधेयक रोखल्याची किंमत मोजावी लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वक्तव्य. सत्तेत टिकून राहण्यासाठी महिला आरक्षणाचा वापर करण्याचा प्रयत्न फसला. काँग्रेस खासदार प्रियंका गांधींची टीका. देश बदलतोय, देशातल्या महिला मूर्ख नाहीत असं प्रत्युत्तर. दोन 2023ला मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा. विरोधी पक्ष पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार, सूत्रांची माहिती. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला जामीन. पोलिसांकडून अटकेपूर्वीचे नियम पाळण्यात कुचराई. शीतल तेजवानीला मुक्त करण्याचे कोर्टाचे आदेश. भोंदू अशोक खरातची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी. 4थ्या गुन्ह्यात 30 एप्रिलपर्यंत कोठडी, तर 5व्या गुन्ह्यात पोलिसांनी कोठडी मागितली. उद्या सुनावणी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृह विभागाचा आढावा घेतला. नाशिक धर्मांतर, अशोक खरात, परतवाडा, गोरेगाव ड्रग्ज प्रकरणांची माहिती घेतली. प्रकरणांचा वेगाने तपास करण्याच्या पोलिसांना सूचना. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी नेत्यांना सुनावलं. बोंडे, राणा, प्यारेखान यांनी तणाव निर्माण करण्याचं काम करू नये. पोलिसांचीच माहिती अधिकृत समजावी, बावनकुळेंचं वक्तव्य. जितेंद्र शेळके अपघात प्रकरणी कंटेनर चालकाचा जबाब. कंटेनर थांबला नव्हता, वेग कमी होता. शेळकेंची गाडी मागून येऊन धडकली. कंटेनर चालकाची पोलिसांना माहिती. पुण्यात भाजपच्या विधी शाखेचा अध्यक्ष अॅडव्होकेट संजय सावंतला अटक. अनैतिक संबंधातून सेक्रेटरीची हत्या केल्यानं बेड्या. संजय सावंतसह त्याची पत्नी स्वाती आणि अल्पवयीन मुलीलाही अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.